नमस्कार मंडळी. तर भरपूर असा आज पाऊस वगैरे झाले बघा. इथं गच्चीवरती पाणी वगैरे भरपूर साठलेलं होतं. तर मी इथं थोडंसं पाणी आहे ते सगळं खराट्याने इथे बघा खराटा आणलेलं होता. इथं खराट्याने सगळं झाडून वगैरे आता घेतलं आहे. तर पाऊस वगैरे भरपूर झाला आज. तर सांगेन तुम्हाला पुढं. तर इथे मुलं वगैरे असे खेळायचे वगैरे. तर आज पाऊस वगैरे भरपूर झाला आणि भरपूर आंबे वगैरे झाडाचे पडलेले होते. त्या शेजाऱ्यांनी वगैरे असं नेले ते आंबे. तर झाडाचे भरपूर असे पिकलेले आंबे होते, गोड असे बघा पडलेले होते खाली. वारं वगैरे सुटलं होतं, पाऊस वगैरे मोठा असा झालेला होता. तर इकडे बघा मुलं अशी खेळत होती. तर आता पावसामुळे काही खेळता वगैरे येणार नाही आहे. तर इथे बघा भरपूर असा पाऊस झालेला होता. तर काय झालं तुम्हाला सांगते आता. तर आज आम्ही गेलेलो होतो. आहोंचे जे मित्र आहेत त्यांच्या घराची वास्तुशांती होती. तर वास्तुशांतीसाठी आम्ही गेलेलो होतो आज. तर असं काही घडेल असं वाटलं नव्हतं पुढे. तर आम्ही 1-2-3 ठिकाणी गिफ्ट घेण्यासाठी गेलो. पण माझी इच्छा होती मनापासून की स्वामींचीच मूर्ती घ्यायची. मग तो फोटो असो किंवा वटवृक्षाखाली स्वामी बसलेले असं घ्यायचं असं मनात इच्छा होती. दुसरे आम्ही बरेचसेच गिफ्ट वगैरे बघितलं, पण काही पसंत वगैरे पडलं नाही. पण माझी इच्छा होती की प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा वेगवेगळे गिफ्ट असतात ते घेऊन जातो. पण ह्या वेळेला स्वामींचीच म्हणजे मूर्ती वगैरे किंवा फोटो असेल तोच घेऊन जायचं असं पूर्ण मनामध्ये माझ्या होतं. आणि तसंच झालं. स्वामींची मूर्ती वगैरे आम्ही घेतली आणि घेऊन शिना वास्तुशांतीला वगैरे गेलो. तिथे जेवण वगैरे झालं. तिथला काही मला जास्त शूट वगैरे घेता आला नाही आहे, त्यामुळे आज मी घेतला नाही आहे तिथला शूट. तर आधीच जायला उशीर वगैरे झाला. त्यांनी 12चं टायमिंग सांगितलं होतं येण्यासाठी. आम्हाला वाजले होते 3 आणि 3 वाजता आम्ही जे गिफ्ट होतं ते घेतलं. तर गिफ्टमध्ये काय घेतलं तर स्वामी जे आपले साक्षात आहेत तर ते वटवृक्षाखाली असे बसलेले आहेत आणि लाईटिंग वगैरे अशी लागते. तर ते आम्ही मूर्ती जी आहे ती घेतलेली आहे. कारण माझी इच्छा होती की कितीही भले ती महाग असो किंवा स्वस्त असो, पण स्वामींची मूर्ती आहे ती घ्यायचीच ही माझी इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली. आणि प्रत्येक ठिकाणी मला स्वामींचंच आज दर्शन झालं. स्वामींनी साक्षात्कार दिला. इतका आजचा दिवस खूप आनंदाचा म्हणजे गेला. तर बस एवढ्या दिवसातला आजचा आनंद प्रत्येक ठिकाणी आनंदाचा दिवस, एवढ्या दिवसातला जो दिवस होता तो आनंदाचा दिवस गेला. प्रत्येक ठिकाणी मला स्वामींचं जर दर्शन घडलं. तर असं झालं. तिथून वास्तुशांतीतून जेवण वगैरे आम्ही बाहेर वगैरे पडलो. तर आणि दुसऱ्या एका ठिकाणी आम्हाला जायचं होतं. तर त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि तिथून गेल्यानंतर इतकं वारं सुटलं. तिथून मी जेव्हा उठणार होते त्यावेळेला तिथेही मला त्यांच्या देवघरात स्वामींचं दर्शन झालं. असे आपले स्वामी आहेत. प्रत्येक ठिकाणी साक्षात्कार आपल्याला देत असतात. आपल्याला फक्त माहीत नसतं. आजूबाजूला आपल्यासोबत स्वामी असतात. ते ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि या गोष्टीचा माझा पूर्ण विश्वास आहे स्वामींवरती. कारण स्वामींमुळे जे आपलं आहे ते चांगलंच होतं आणि चांगलं झालेलं आहे आणि चांगलं होणार पण. इतका विश्वास माझा स्वामींवरती आहे. तिथून आम्ही थोड्या वेळासाठी उठणार होतो, तोपर्यंत इतकं वारं सुटलं. तर पाऊस वगैरे यायला लागला. थोड्या वेळासाठी बसलो. मग त्यानंतर आम्ही यायला लागलो. अगदी मोठा पाऊस वगैरे यायला लागला. वारं वगैरे सुटलं होतं जोरात. पण त्यातनं पण स्वामींनी आम्हाला घरापर्यंत अगदी सुखरूप आणि व्यवस्थित आणलं. इतकी स्वामींची कृपा होती. मी स्वामींचंच नाव घेत होते. वारे वगैरे सुटलेलं होतं, पाऊस येत होता त्यामुळं. आणि आमच्या इथं कसं आहे, रस्ता वगैरे जरा व्यवस्थित नाही आहे. कारण वरून रेल्वे वगैरे जाते आणि खाली पाणी वगैरे पुलाच्या साठत असतं. त्यामुळं शिस्त नसल्यामुळे खूप अशी भीती वाटत होती. त्यामुळे मी स्वामींचंच नामस्मरण करत होते आणि आम्ही व्यवस्थित सुखरूप एवढ्या वादा असत कारण घरी आलो. कारण स्वामींचा हा साक्षात्कार आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला मला स्वामींनी साक्षात्कार दिलेला आहे. माझी जी इच्छा आहे मनातली ती स्वामींनी पूर्णही केलेली आहे. इतका माझा स्वामींवरती विश्वास आहे आणि आपल्यामुळे कुणाच्या तरी घरी स्वामी विराजमान व्हावेत अशी माझी इच्छा होती. आणि एका ताईंचे म्हणजे आहोंचे जे मित्र आहेत त्यांनी बंगल्याला श्री स्वामी समर्थ ते केंद्रात वगैरे काही जात नाही आहेत, पण त्यांनी त्यांच्या जे बंगला आहे त्याला श्री स्वामी समर्थ असं नाव दिलेलं होतं. आणि माझ्या पण मनामध्ये आलं की आपण प्रत्येकजण काही ना काहीतरी आणत असतं. कोण फॅन आणतं, कोण डबे किंवा कळशी बादली असे बरेच वेगवेगळे घड्याळ वेगवेगळे वस्तू आणत असतात. पण स्वामींची मूर्ती असं कोणी नेणार नाही आहे. तर आपण वेगळं काहीतरी नेऊया आणि स्वामींचं जे विराजमान आहे त्यांच्या घरामध्ये आपण करूया असं माझी इच्छा होती. आणि ती आज मी इच्छा पूर्ण केली. त्या गोष्टीचं मला समाधान आहे. स्वामींची भक्ती कुणाच्या तरी घरी जावावी आणि स्वामी तिथे हजर राहावे कार्यक्रमासाठी त्या अशी माझी इच्छा होती. आणि स्वामींची पण तिथे उपस्थिती राहिली म्हणजे आमच्यासोबत. ह्या गोष्टीचाच मला खूप आनंद आहे. तर बघा खूप असा आजचा दिवस गेलेला आहे. तर पाऊस वगैरे असं झालेलं आहे, पण इतकं गरम व्हायला लागले ना, असं वाटलं होतं की पाऊस पडल्यानंतर गार असं वाटेल, जरा वारं वगैरे येईल. पण वारं पूर्णपणे थांबलेले आहेत. मच्छर वगैरे भरपूर व्हायला लागलेत ओलीमुळे. तर उलट गरम जास्त व्हायला लागलं कारण सकाळी उन्हाचं टेम्परेचर भरपूर होतं. तसं जर म्हणायला गेलं तर रोजच उन्हाचं जे टेम्परेचर आहे ते जास्त प्रमाणात आहे. ऊन आता जाणवायला लागले जास्त प्रमाणात. त्यामुळे आता बऱ्याच जणांनी शेतामध्ये बघा गवारी वगैरे केलेलं असते आणि गवारीला वगैरे पाऊस जास्त अजिबात चालत नाही आहे. इतका पाऊस असून नाही चालत. तर इतका पाऊस गवारीला चालत नाही. पण आता निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही आहे. तर कसं असं असेल तसं असो, पण भरपूर पाऊस असा दुपारी झालेला आहे 3 वाजता. आणि त्या ह्याच्यात पण आम्ही सुखरूप महत्त्वाचं म्हणजे घरी आलो. एवढं वादळ वगैरे सुटलेलं होतं ते आम्हाला थांबा म्हणत होते. पण कसं होतं बाहेर कपडे वगैरे होते त्यामुळं आम्हाला म्हटलं पटकीनं कडबा वगैरे झाकलं नव्हतं कडव्यावरती. तळवट वगैरे ते तसंच भिजून खराब होणार त्या गतीनं आम्ही घाईघाईनं आम्ही पटकीनं निघालो तिथनं.
तर येता येता तरी पण आम्ही जोरात अजून मोठा पाऊस आला म्हणून आमचे जे गावातलं घर आहे तिथं आम्ही थोड्या वेळासाठी थांबलो पण होतो. पण तिथूनही जरा पाऊस थांबल्यानंतर आम्ही निघालो आणि मोठा पाऊस आला. पण एवढं सगळं होऊनही स्वामींनी आम्हाला व्यवस्थित सुखरूप घरी आणलं. या गोष्टीचाच खूप मला असा आनंद झाला आहे आज. आणि आजचा दिवसही खूप छान असा गेला. तर बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी स्वामींचा साक्षात्कार मला तरी जाणवलेला आहे. तर तुम्हाला कधी स्वामींचा अनुभव आलेला आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ज्यांची मनापासून स्वामींवरती भक्ती आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा. तर चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.